डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण। ठिकाण मॉम एबल IVF सेंटर, दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर। नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आदिवासी महिलेच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग आणि मारहाण करत घरातील सामानाची तोडफोड केली आहे। या प्रकरणी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या तब्बल 19 समर्थकांवर अॅट्रॉसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झालेत। याबाबत 35 वर्षीय आदिवासी कुटुंबातील विवाहित महिलेनं फिर्याद दिली आहे। 26 मार्चच्या रात्री 10 वाजता गावात कुठंतरी वादविवाद झाले। तिथे काही लोक जमले होते। त्यावेळी मी माझ्या घरातील किचनमध्ये स्वयंपाक करत असताना आमच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज आल्यामुळे मी घराबाहेर आले। त्यावेळी माझ्या घरासमोर मंगेश ढूस, सुधीर टिक्कल, पप्पू कदम, बापू कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाक, किशोर गडाक, सतीश वाळुंज, रुपेश कुऱ्हे, पिनू चव्हाण, बाल्या चहावाला, रवी चहावाला, ओंकार मुसमाडे, वैभव चव्हाण, अशोक मुसमाडे, विकी वाळके, महाकास मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ, हिरामन ढूस सर्वजण राहणार देवळाली प्रवरा हे आमच्या घरासमोर शिवीगाळ करत आले। त्यावेळी सुधीर टिक्कल आणि मंगेश ढूस दोघांनी माझ्या अंगाला झटून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत छातीवर हाताचापटीनं मारहाण करत मंगेश ढूस यानं लाकडी दांड्यानं माझ्या उजव्या हातावर मारहाण केली। त्यावेळी माझा आरडाओरडा ऐकून 13 वर्षीय मुलगी माझ्या आईला मारहाण करू नका असं म्हणाली। तिच्यासोबत देखील लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत हाताचापटीनं मारहाण करून ओट्याच्या खाली लुटून दिलं। तसेच घरासमोर लावलेली 4 चाकी, टाटा झिप, एक बुलेट आणि एक पॅशन प्रो मोटारसायकलचं तोडफोड करत नुकसान केलंय। एक सुझुकी मोटारसायकल आणि एक स्कूटी लुटून दिली, तर घरासमोर ओट्यावर ठेवलेले डीजे साऊंड सिस्टमचं साहित्य फोडून नुकसान केलंय। घरातील कूलर, फ्रीज, इलेक्ट्रिक स्विचबोर्ड यांची तोडफोड केल्यामुळं घरातील वीज बंद झाली, तर घरातील बारीक सारीक वस्तूंचीही तोडफोड झाली आहे। जातीवाचक शिवीगाळ करून यांना गावात राहू द्यायचं नाही, यांना जीवे ठार मारून टाकायचे अशी धमकी त्यांनी मला दिली, असं या फिर्यादीत त्या महिलेनं म्हटलंय। तर घरातील इलेक्ट्रिक बोर्डवर ठेवलेली 1250 रुपये रोख रक्कम ही चोरून नेऊन गळ्यातील 1 तोळ्याचं सोन्याचं डोरलं बळजबरीनं सुधीर टिक्कल यानं तोडून नेलं। त्यानंतर हा सर्व प्रकार पाहून मला चक्कर आल्यामुळं माझ्या डोळ्यांसमोर अंधाऱ्या आल्या आणि तिथं माझ्या नातेवाईकांनी मला या ठिकाणावरून डॉक्टर नेहे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। माझ्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यावर मी घरी आली असता या प्रकाराप्रकरणी माझी मानसिक स्थिती बरी नसल्यानं तर आज बरं वाटत असल्यामुळं मी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे असं या महिलेनं म्हटलंय। या फिर्यादीवरून मंगेश ढूस, सुधीर टिक्कल, पप्पू कदम, बापू कदम, अभिजित विश्वास कदम, दादा गडाक, किशोर गडाक, सतीश वाळुंज, रुपेश कुऱ्हे, पिनू चव्हाण, बाल्या चहावाला, रवी चहावाला, ओंकार मुसमाडे, वैभव चव्हाण, अशोक मुसमाडे, विकी वाळके, महाकास मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ, हिरामन ढूस यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या घटनेचा पुढील तपास उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे करतायत। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, ST स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65।